यूट्यूब लाईव्ह ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 6 या पर्वाला सुरुवात होते। आजच्या दिवसामध्ये निश्चितच तिसरा सामना आहे। या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 68 धावांचं एक चांगले टार्गेट सेट केलं आहे। मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई पाहायला मिळेल का? क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर पाहायला मिळेल का? एकंदरीत चांगलं टार्गेट, मागील टार्गेटपेक्षा एक चांगलं टार्गेट पाहायला मिळते। 68 धावांचं टार्गेट। त्याचबरोबर पुन्हा एकदा कैलासवासी रमेश भाऊ पांडुरंग अवतार नाशिक पोलीस सेवखंडी सुपुत्र, त्याचबरोबर कैलासवासी राजेशभाई महाले माळगरकर यांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून या सामन्याला सुरुवात करूया। तिसऱ्या सामन्याला सेकंड इनिंगला सुरुवात होते यावेळेला आपण पाहतोय। त्याचबरोबर या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित गणपत भाऊ गावित, त्याचबरोबर युवराज चौधरी, तुकाराम चौधरी, चंदर भगरे, ज्ञानेश्वर गावित, पोपट महाले, नारायण भगरे या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत, शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आजच्या दिवसातील चौथा सामना असेल चोळमुख विरुद्ध सिंगदरी संघ। चला बॅटमन दाखल व्हायचं आहे मैदानावर। यावेळेला क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाते। 6 षटकाचा सामना आहे ज्यामध्ये 2 षटक पॉवर प्ले असतील, 4 गोलंदाज असतील या पारीमध्ये। एकंदर पाहता एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे। 68 धावांचं टार्गेट, ज्यामध्ये महेश यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये आणि योगदान देत असताना या प्रकारचं सुंदर टार्गेट पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। निवृत्ती आणि अशोकी सलामीची जोडी दाखल होते। रायतळे संघाची सलामीची जोडी आपण पाहतो। यावेळेला एक चांगलं टार्गेट आहे। 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी सज्ज आहे मैदानावर। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण पारी खेळत असताना काशीनाथजी वळवी यांनी देखील एक महत्त्वपूर्ण पारी खेळली होती। 38 धावांची एक महत्त्वपूर्ण पारी खेळत असताना संघाला विजयश्री घोषित देखील केलं होतं या मैदानावर। गोलंदाजी मार्कवर डॉक्टर अंबादास तैनात आहेत। यावेळेला आपण पाहतोय समोरच्या देशामध्ये निवृत्ती स्ट्राईकला आपण पाहतोय। यावेळेला रायतळे संघाचा फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अशोक निचमत। 68 धावांचं टार्गेट आहे। सुरुवात होते या सामन्याला, सेकंड इनिंगला सुरुवात होते। पहिला चेंडू पेश केला जातोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज यावेळेला। मुलवाड लीग मध्ये हॅट्रिकचा रेकॉर्ड देखील केलं होतं। यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस द लाईन चेंडू हवेत आहे। यावेळेला पॅड लाईनचा चेंडू होता। निश्चितच पहिल्याच चेंडूवर विकेट लागली जाते आणि विकेट लागत असताना सुंदर सुरुवात पाहायला मिळते बापनवीर संघाकडनं। निश्चितच मोठा फटका तर नव्हता, परंतु एक सन्मानाने खेळण्याचा प्रयत्न होता। यावेळेला टॉपेज लागतोय आणि स्लिपच्या रेंजमध्ये आपण पाहतोय प्रेम यांच्या मार्फत एक सुंदर झेल टिपला जातोय आणि झेल टिपत असताना पहिल्या चेंडूवर पहिला विकेट लागला जातोय। कमालीची सुरुवात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असताना बापनविरी संघाकडनं प्रथम फलंदाजी करत असताना 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट लागला जातोय। पहिल्या बिगर खात्याचा विकेट ही यावेळेला पाहायला मिळतोय रायतळे संघाकडनं। मैदानाच्या आतमध्ये नितीन दाखल होतं। यावेळेला 3 नंबरच्या दशेमध्ये पार्टनरशिप बनवावी लागेल। एकंदर पाहिलं तर सुंदर सुरुवात होती बापनविरी संघासाठी। नाथ यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात पाहायला मिळत असताना यावेळेला गोलंदाजी मार्कवर सुंदर सुरुवात आहे। पहिल्या चेंडूवर विकेट लागला जातोय।
पुन्हा एकदा पुढील चेंडू पेश करण्यासाठी तयार आहे समोरच्या दिशेमध्ये नितीन तयार आहे ब्लॉक हल्ला चेंडू चेंडू हवेत आहे चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे यावेळेला सुंदर झेल टिपला जातो याला विकेट क्रमांक 2-0 या आकड्यावर पाहायला मिळतोय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत असताना मात्र नवीन चेंडूचा चांगला फायदा उचलला जातोय आणि फायदा उचलत असताना महत्वपूर्ण 2 विकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत या सत्रामध्ये निश्चितच सुंदर कामगिरी करत असताना बापनविहीर संघ हर्सुलच्या मैदानावर देखील पोल विजेता ठरला होता त्यानंतर चिंचोहोळ या ठिकाणी देखील पोल विजेता ठरला होता त्यानंतर आपण पाहिलं तर मुलवड प्रीमियर लीग मध्ये देखील पोल विजेता अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता यावेळेला पुन्हा एकदा या प्रकारचं चित्र मैदानावर पाहायला मिळेल का पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल का रायतळे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतोय चंदू यावेळेला आपण पाहतोय हॅट्रिकचा चान्स आहे यावेळेला पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण या स्पर्धेचा आनंद घर बसल्या देखील घेऊ शकता धन्यवाद पीसी ऑपरेटर कॅमेरा ऑपरेटर यांचं देखील हार्दिक स्वागत या मंचावर सुंदर हॅट्रिकचा चान्स बनतो यावेळेला पहिला हॅट्रिक लागलं जाईल का आतापर्यंतच्या खेळामध्ये स्लॉट मध्ये चेंडू हलकासा अपील पाहायला मिळतोय बॅटला चाटून गेलेला चेंडू नीचे मात्र निर्धार चेंडू पाहायला मिळतोय कमालीची गोलंदाजी डॉक्टर यांच्या मार्फत पाहायला मिळते या सत्रामध्ये एक सुंदर जीवाचं रन करत असताना सुंदर गोलंदाजी एक चांगलं टार्गेट सेट करत असताना सुंदर गोलंदाजी देखील खेळपट्टीवर पाहायला मिळते कडक खेळपट्टी पाहायला मिळत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार पुढील चेंडू टाकण्यासाठी यावेळेला टॉपेज सुंदर टॉपेज तर लागला होता यावेळेला थोडंसं मिसफील पाहायला मिळत असताना सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकला जातो यावेळेला आपण पाहतोय सलग 4 निर्धाव चेंडू ज्यामध्ये 2 विकेटचा देखील समावेश आहे निर्धाव षटक टाकलं जाईल का पाहायचं या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन सटीक लाईनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर गोळीसारखा जातोय विकेट टिपरच्या हातामध्ये उरलेलं काम विकेट टिपर निवृत्ती यांनी सुंदररित्या पार करत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा अजूनही खातं उघडलं नाही नितीन मात्र खातं उघडलं तर विकेटचं आणि विकेटचं खातं उघडत असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधील गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन निर्धाव षटक पाहायला मिळते याला षटक क्रमांक 1-0 याकडेवर 2 विकेट कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते डॉक्टर यांच्या मार्फत नितीन मात्र जर का संतोष मामा पागी ऑनलाईन जोडले गेले असते तर मात्र निश्चितच या स्पर्धेचा आनंद घेत असतील पुन्हा एकदा आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर नेव गोलंदाज दाखल होते यावेळेला आपण पाहतोय दर्शन समोरच्या देशामध्ये डावखुरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय रायतळे या संघाचा फलंदाज चंदू आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेला पारीचा डाव सावरला जाईल का राईट आर्मवर विकेट उजव्या डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी गार्ड घेतले जाते यावेळेला दर्शन पहिला चेंडू स्लोअरवरचा चेंडू गॅप मध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे यावेळेला थोडासा आउटफील्ड धीमी होते यावेळेला सिंगल धाव असेल या चेंडूवर सिंगलच्या मदतीने खातं उघडले जाते धावफलकावर लागते राहते संघाची धाव संख्या 1 या अंकावर 2-1 या प्रकारची धीमी सुरुवात पाहायला मिळत असताना थेंब थेंब तळीसाची सुरुवात होते या षटकामध्ये सिंगल धाव लागली जाते अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेचं दुसरे षटक प्रगतीवर आहे उडवलं चेंडूला चेंडू हवेत आहे चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात सुंदर झेल टिपला जातोय इंद्र कुमार यांच्या मार्फत विकेट क्रमांक 3 परततोय माघारी तिसरा विकेट लागला जातोय रायतळे संघाचा कमबॅक करावा लागेल एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल खेळपट्टीवर आणि पार्टनरशिप बनवत असताना मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतोय योगेश मॅच हरली म्हणून गेम संपत नाही मॅच हरलो म्हणून प्लेयर संपत नाही कोणी नावे ठेवले म्हणून क्रिकेट खेळायचं
थांबत नाही. आज हरलो म्हणे कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असू द्या, तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही सामना जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत असताना सुंदर खेळ देखील करावे लागेल. एकंदरीत पाहिलं तर सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर बापनवीर संघाकडनं. दर्शनचा पुढचा चेंडू योगीसाठी समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा लॉक केलं. चेंडूला निजमाचा संपर्क नसेल, चेंडू टप्पा पडलेला सरळ जातो. विकेट टिपर नाथ यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूशी अजूनही धावसंख्या थांबते 1 या अंकावर. 2 बाद 3 बाद 1 या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते सेकंड इनिंगच्या पारीमध्ये. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत असताना शॉर्ट मिडलच्या रिजमध्ये अडवलं जाते चेंडूला. सिंगल धाव असेल या चेंडूवर. लगातार गतीमध्ये परिवर्तन करत असताना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. संधी नसताना मात्र 3 विकेट देखील हासिल केले आहेत आतापर्यंतच्या खेळामध्ये. दर्शनचा पुढचा चेंडू पेस लाईनचा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल यावेळेला. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ आहे. धावचीची संधी निर्माण होते का निजमात थोडासा लॉस थ्रो पाहायला मिळत असताना 2 धावा कंप्लीट आहे. चेंडूवर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 4 या अंकावर. 3 बाद 4 या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते सेकंड इनिंगच्या पारीमध्ये. संघर्ष पाहायला मिळतोय मैदानावर. 1-1 धावेसाठी जीवाचं रान केले जाते. खेळपट्टीवर पुन्हा एकदा तयार. शॉट लाईनचा चेंडू पुन्हा एकदा संपर्क चांगला नाही. निजमाता गॅपमध्ये खेळून काढले चेंडूला. पुन्हा एकदा यावेळेला दुसरी धाव घेण्याचा इरादा आहे का नसेल. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 सोबत धावा लागले धापलकर 5 या अंकावर. पॉवर प्ले देखील समाप्त होते. यावेळेला पॉवर प्ले समाप्त होत असताना आपण पाहतोय मॅक्सिमम 5 खेळाडू 30 यार्ड बाहेर तैनात असतील. यावेळेला सुंदर मैदान आहे. सुंदर खेळपट्टी, सुंदर सजावट पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. एक सुंदर मंच देखील पाहायला मिळतात. सुंदर स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना तिसरा सामना आहे प्रगतीवर. गोलंदाजी मार्कवर यावेळेला पॉवर प्ले समाप्तीनंतर महेश दाखल होतोय. यावेळेला आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज फलंदाज बापणवीर संघासाठी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असेल तेव्हा मात्र निश्चितच संघाला बाहेर काढण्याचं कार्य या गोलंदाजाने केलं आहे. पुन्हा एकदा जबाबदारी असेल निश्चित थोडीशी लो स्कोर धावसंख्या पाहायला मिळते रायतळे संघाकडनं. मोठ्या फटक्यांची गरज यावेळेला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात होती या षटकाची. स्लोअर वनचा चेंडू गॅप मध्ये चेंडू आहे. 1 टप्प्यानंतर चेंडू सीमापार होतोय चौकार. सुंदर फटकार पाहायला मिळतोय. यावेळेला चौकार जमा होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार जमा होत असताना धावसंख्या रायतळे संघाची पुढे जाऊन सरकते यावेळेला 9 या अंकावर. पहिल्या चेंडूवर थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं तर स्लोअरचा चेंडू चांगलं कनेक्शन पाहायला मिळेल आणि कनेक्शन पाहायला मिळत असताना सुंदर चौकार रायतळे संघासाठी पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये पहिला चौकार देखील लागला जातोय. पहिलं षटक निर्धाव पाहायला मिळतं. डॉक्टर यांच्या मार्फत 2 विकेट देखील लागल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या दर्शन याने. यावेळेला पुन्हा एकदा सटिक लाईनचा चेंडू तर होता, परंतु यावेळेला पुन्हा एकदा वाईटचा कॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल या चेंडूवर. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 10 या अंकावर. 3 बाद 10 या प्रकारची सुरुवात पाहायला मिळत असताना थोडंसं कमबॅक केलं जाईल का या षटकामध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन संपर्क नसेल या चेंडूवर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय महेश यांचा. लगातार गतीमध्ये परिवर्तन पाहत असताना निश्चित ह्या सुंदर खेळपट्टीवर या प्रकारची गोलंदाजी फायदेमंद ठरली आहे. उडवलंय चेंडूला. लॉंग ऑफ चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. पावलांचा उपयोग केला होता आणि पावलांचा उपयोग करत असताना या प्रकारचा सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझमध्ये सुंदर षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. पहिला षटकार सेकंड इनिंगच्या पारीमध्ये लागला जातोय अशोक यांच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते 16 अंकावर. 3 बाद 16. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल का. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन टॉप पेच
विकेट टिपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. याला विकेट क्रमांक 4. बॅक टू द पवेलियन. थोडंसं दूर ठेवलं होतं आणि दूर ठेवत असताना हलकासा टॉपेज लागला. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट क्रमांक 4 परततोय माघारी. मैदानाच्या आतमध्ये श्याम दाखल होतो. यावेळेला 63 नंबरच्या जर्सीमध्ये एक पारीचा डाव सावरला जाईल का? तिसरा षटक प्रगतीवर असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. सुंदर कामगिरी करत असताना आपण पाहतोय बापणवीर संघाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि सुंदर कामगिरी करत असताना थोडंसं रोखण्याचं कार्य देखील केलं जाते. सेकंड इनिंगच्या पारीमध्ये रायतळे या संघाला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकामध्ये निश्चित मात्र मोठी फटके असतील का नाही. समोरच्या देशामध्ये आपण पाहतोय श्याम ऑलराऊंडर फलंदाज आपण पाहतोय. निश्चित मात्र 2 षटक टाकत असताना एक महत्त्वपूर्ण गोलंदाजी खेळ केली होती. पण एकदा दारोमदार असेल फलंदाजी ती शाड बाहेर या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावेळेला लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वायर लेग तैनात आहे. यावेळेला पॉइंट कव्हरचा रिझन खाली असेल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. सटीक लाईनचा चेंडू टाकला जातोय. पॅड लाईनचा चेंडू सरळ चकमा देऊन विकेट टिपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. या चेंडूवर धाव नसेल आणि धाव नसताना अजूनही धावसंख्या थांबते 16 अंकावर. 4 बाद 16. अजूनही येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या पाहायला मिळते रायतळे या संघाचे 16. 4 बाद 16. उरलेलं समीकरण 18 चेंडू 52 धावांची गरज आहे. हे समीकरण बदललं जाईल का? मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय का रायतळे संघाकडून संघर्ष केला जातोय का? मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 52 धावांची गरज आहे. अजूनही गोलंदाजी मार्कवर दाखल होतं. यावेळेला डावखुरी हाताचा गोलंदाज नाथ गतीमध्ये परिवर्तन. झेल घेण्याची सुवर्ण संधी. जर का अंदाज चांगला असता तर मात्र झेल झाला असता आणि झेल झाला नाही. यावेळेला 2 धावा महत्वपूर्ण जोडले जाते. यावेळेला थोडंसं मिसफील पाहायला मिळते स्लिपच्या रिझमध्ये. माझा 3री धाव नसेल या चेंडूवर. 2 धावा कंप्लीट होते. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. पॅड लाईनचा चेंडू होता. स्लोअरवरचा चेंडू होता. स्लोअरच्या चेंडूला सुंदर दिशा दाखवत असताना झेलची संधी देखील निर्माण झाली होती. याला पुन्हा एकदा जडमध्ये टाकला जातोय चेंडू. संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी धीमी सुरुवात. लडखडणारी पारी पाहायला मिळते रायतळे या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटक्याची गरज आहे. निश्चित मोठे फटके जर का आले तर मात्र समीकरण बदलेल आणि समीकरण बदललं तर शेवटच्या सनेला सुंदर सामना पाहायला मिळेल. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात. 5वा विकेट पाहायला मिळते. यावेळेला माघारी परते बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकामध्ये 0 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर 11 या प्रकारच्या धावा खर्च केल्या होत्या. 3 गोलंदाजी. 4थं षटक प्रगतीवर आहे. विकेट क्रमांक 5 माघारी परतत असताना मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतोय तुळशीराम. कमबॅक केलं जाईल का? कमबॅक करत असताना मोठे फटके लागले जातील का? खेळपट्टीवर पाहायचं आहे. समोरच्या देशामध्ये तुळशीराम तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नाथ तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात होते या षटकाची. पण एकदा न्यू बॅटर समोरच्या दिशेमध्ये डावखुऱ्या हाताचा पाहायला मिळतोय. मोठं समीकरण अजूनही पाहायला मिळत असताना 4थं षटक प्रगतीवर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. आकोट टप्प्याचा चेंडू होता. पोलचा फटका आहे. मिड विकेट रिजमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण गौरव यांच्या मार्फत सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते रायतळे संघाची. धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते 19 अंकावर.
5 विकेट 19 या प्रकारची लढखडणारी पारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले चेंडूला लॉंग ऑफच्या रिझर्वमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गौरव तैनात असेल यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धाव असेल या चेंडूवर सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते 21-20 धावा लागतात धावफलकावर जवळपास 48 धावांची गरज आहे अजूनही टॉपेज यावेळेला पुन्हा एकदा झेलचा चान्स होता झेल ड्रॉप केला जातोय षटक क्रमांक 4 समाप्त सिंगदरी त्याचबरोबर चोळमुख संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही कर्णधारांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत टॉस साठी यायचं आहे टॉस का बॉस या मंचावर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे नीचे मात्र मोठं समीकरण पाहायला मिळत असताना अजूनही जवळपास 48 धावांची गरज आहे 12 चेंडू शिल्लक गोलंदाजी मार्कावर विठ्ठल दाखल होते यावेळेला आपण पाहतोय समोरच्या देशामध्ये 99 नंबरची जर्सी 99 नंबर जर का बघितलं तर पूर्व क्रिकेटर सौरव गांगुली यांचा जर्सी नंबर होता 99 नंबर विठ्ठलचा पहिला चेंडू यावेळेला हलकासा टॉपेज पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण होते झेल टिपण्याचा सुंदर प्रयत्न केला होता धर्मराज यांनी झेल ड्रॉप केला जातोय पहिल्या चेंडूवर सिंगल धाव देखील कंप्लीट होते या चेंडूवर सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 21-21 पुन्हा एकदा सिंगदरी त्याचबरोबर चोळमुख संघ कर्णधार विनंती आहे टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी शॉर्ट लाईनचा चेंडू वेळ मिळाला आणि वेळ मिळत असताना या प्रकारचा सुंदर चेंडू फाईन लेग सीमा पार होतोय चेंडू चौकारासाठी शेवटच्या सणाला विश्वास दाखवला जातोय विश्वास दाखवत असताना निजे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता सुंदर दिशा दाखवली चौकार पाहायला मिळतोय या चेंडूवर चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 25 अंकावर 25 यावेळेला थोडंसं कमबॅक केलं जातंय हलकासा टॉपेज लागला जातोय सटीक थ्रो देखील लागला जातोय सिंगल धाव असेल या चेंडूवर सिंगलच्या मदतीने 26 या अंकावर आपण धावसंख्या पाहतोय रायतळे संघाची अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत विठ्ठल या गोलंदाजाने अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा संपर्क नाही विकेट लागते या चेंडूवर विकेट लागत असताना न्यू बॅटर मध्ये आतमध्ये पंडित दाखल सुंदर टप्पा ठेवला जातोय आणि टप्पा ठेवत असताना या प्रकारचं दृश्य पाहायला मिळत असताना 6वा विकेट या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावर नाणेफेकीचा कौल केला जातोय आमचे आयोजक विष्णू गावित आपण पाहतोय यावेळेला सिंगदरी विरुद्ध चोळमुख संघ हे दोन्ही संघ आपण पाहतोय चौथ्या सामन्यासाठी सज्ज आहेत मैदानावर नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय टॉस का बॉस या मंचावर दोन्ही संघ दोन्ही कर्णधार आपण पाहतोय यावेळेला टॉस का बॉस या मंचावर सुंदर आयोजन नियोजन पाहत असताना चौथा सामना असेल या मैदानावर आजच्या दिवसामधील गतीमध्ये परिवर्तन थोडस मिस फील्ड पाहायला मिळते विकेट टिपरच्या माध्यमातून सिंगल धाव जोडली जाते या चेंडूवर सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 27 अंकावर 27 हे षटक थोडंसं किफायती पाहायला मिळत असताना केवळ 7 धावा खर्च केले आहेत आणि 7 धावा खर्च करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधील पुन्हा एकदा जडमध्ये टाकला जातोय चेंडू टप्प्यानंतर सरळ विकेट टिपरच्या हातामध्ये जातोय पंचांचा कॉल येतोय षटक क्रमांक 5 समाप्त 5 षटकाचा सांगितलं तर 6 बाद 27 या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर अजूनही उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक मोठं समीकरण पाहायला मिळत असताना खेळपट्टीवर 6 मध्ये 41 धावांची गरज आहे निश्चित मुश्किल आहे पर नामुमकिन नाही T20च्या खेळामध्ये
अर्जेंटिना या संघाने चिली संघाविरुद्ध 427 धावा बनवल्या त्या 20 षटकांच्या खेळामध्ये, ज्यामध्ये एक षटकामध्ये 52 धावा आल्या होत्या, 64 नो बॉल देखील टाकले होते. यावेळेला पुन्हा एकदा त्या प्रकारचं समीकरण पाहायला मिळतं. त्यांना गोलंदाजी मार्कवर नाद दाखल होतं. याला पहिला चेंडू सुंदर टाकला जातोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. त्यांना 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमधील, सेकंड इनिंगच्या पारीमधील. जड लाईनमध्ये टाकला जातोय चेंडू, पुन्हा एकदा संपर्क नसेल. संपर्क नसताना सलग दुसरा निर्धाव चेंडू टाकला जातोय नाथ यांच्या गोलंदाजीवर. केवळ 4 पावलं दूर क्वालिफाय 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी बापणवीर संघ. यानंतर पहिल्या सामन्यामध्ये सापतपाली संघ, त्यानंतर संघर्ष हर्सुल संघ. फुलटॉस लाईनचा चेंडू होता, गॅपमध्ये खेळून काढले चेंडूला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन तैनात आहे. येवला डॉक्टर असतील, सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 28 अंकावर. गतीमध्ये परिवर्तन, निचमात्र थोडंसं नियंत्रण चुकलं होतं. मागील चेंडूवर फुलटॉस लाईनचा चेंडू होता आणि फुलटॉस लाईनच्या चेंडूवर मोठ्या फटक्यामध्ये तब्दील झाला नाही, सिंगल धाव. यावेळेला बॅट चालवली, संपर्क नाही, सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट टिपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळत असताना 2 पावलं दूर क्वालिफाय 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी बापणवीर संघ या स्पर्धेमध्ये एक चांगली खेळी करत असताना 68 धावांचा पाठलाग करताना थोडीसा लडखडणारी पारी पाहायला मिळते मैदानावर. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं, गॅपमध्ये खेळून काढले चेंडूला, सिंगल धाव असेल या चेंडूवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मधील. समोरच्या देशामध्ये पंडित तयार येणारा शेवटचा चेंडू नाथचा चेंडू यावेळेला पाहिलं परकला, सन्मान देऊन खेळला जाते चेंडूला गॅपमध्ये. याच बरोबर बापणविहीर संघ विजेता संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. दोन्ही संघांनी लाईनअप मध्ये सेकंड हँड घ्यायचा आहे मैदानावर. आजच्या दिवसातील चौथा सामना सिंगदरी विरुद्ध चोळमुख संघ. निजमात्र टॉस का बॉस कोण आहे निर्णय कळवायचा आहे. त्याचबरोबर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच महेश यांना देखील विनंती आहे, टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा मानकरी, या सामन्याचा हिरो. 28 धावांचं योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असताना, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश देखील होता. हे मेडल प्रदान करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय कैलास यांना. टॉस का बॉस या मंचावर आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा मानकरी. एक महत्त्वपूर्ण पारी खेळत असताना 28 धावांचं योगदान, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश. त्यानंतर सुंदर गोलंदाजी देखील केली होती आणि गोलंदाजी करत असताना या सामन्याचा हिरो ठरला होता आजच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द मॅच महेश पागी. धन्यवाद. टाळे वाजवून स्वागत करायचं आहे. याला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांचे. यावेळेला आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथा सामना असेल.
शोरेश भाऊ टॉस तुम्ही आहे का विन टॉस विन तुम्ही आहे ना पुन्हा एकदा सर्व आमंत्रित संघाचं उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं आयोजक कमिटीचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या दिवसामधील चौथ्या सामन्याला सुरुवात होते। मैदानाच्या आतमध्ये सिंगदरी संघ दाखल होते यावेळेला आपण प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आहे। मागील सामन्यामध्ये पुणेचे मात्र फलंदाजी निवडले होते। फलंदाजी निवडत असताना 68 धावांचं टार्गेट सेट केलं होतं। हे टार्गेट पेलवलं नाही। विजयश्री घोषित संघ झाला होता बाफनविहीर संघ, ज्यामध्ये महेश पाग यांचे एक महत्त्वपूर्ण योगदान 28 धावांचं आणि 28 धावांचं योगदान देत असताना चौथ्या सामन्याला सुरुवात होते। मैदानाच्या आतमध्ये पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय चौथा सामना आजच्या सत्रामधील। दोन वाजून 17 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होते। क्षेत्ररक्षण सजवलं जाते। पॉवर प्लेचे 2 षटका यासाठी या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना सिंगदरी संघाकडनं स्लिप तैनात असेल, कव्हर त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर तैनात असेल ऑफसाईडच्या रिजमध्ये। लॉंग ऑफ देखील पाहायला मिळते यावेळेला। त्याचबरोबर लेग साईडच्या रिजमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट